शपथ पायाला एवढे गरम चटके बसत आहे ना गरम वाफेचे. काय म्हणता मॅडम? बाय 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 बाय. जेव घालणारा व्यक्ती हो नाही एवढं. काय जेवले? हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी ब्लॉग. नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या, व्हिडिओ शेअर पण एन्जॉय करा. तर मी बसलेली आहे आता वाट बघत, कपडे कधी होणार आणि कधी मी जाणार म्हणून. मला जायचं आहे वर्धेला. तसं तर आम्हाला सकाळीच निघायचं होतं, पण गोष्ट अशी झाली की आजचं काम जे आहे, आज होणारं जे काम आहे ज्याच्यासाठी आम्ही जाणार होतो तर ते उद्या होणार आहे. आज कॅन्सल झालं, त्याच्यामुळे मग आम्ही आता थोडंसं उशिराच निघावं म्हटलं. माझं जे काम होतं व्हिडिओचं वगैरे ते करून घेतलं आणि आता आम्ही निघतो. पण थोडंसं कपडे वगैरे झाले, वाळू टाकून देते आणि मग निघते. तर आज तर मुक्काम राहील तिथे आणि उद्या मग आमचं जे काम आहे ते झालं की मग येऊन जाऊ. तर असं आहे मग मंडळी. चला, शानूची पण पुन्हा सगळ्यात आधी ना शानूच्या भेटीला जायचं आहे, कारण की बोरगावला. कारण शानूला आलेला आहे ताप. शानू कालपासून तिला बरं नाही आहे म्हणते. तर आज तिला सकाळी खूप ताप आला होता. तिला औषध वगैरे जे द्यायचं होतं ते देऊन दिलं. तर पहिले तिथं जाऊन बघायचं आहे तिचं तब्येतीचं काय बिघडलं काय नाही. हो काय कसं काय तिला वापस घेऊन यायचं आहे, किती राहणार आहे. तिला जर बरं वाटतं तर ठेवणार, नाही तर मग घेऊन येणार परत. सात आईला पण नाही कळणार ना. तिला आईला पण तिची तब्येत बिघडल्यानंतर आईला पण तिला म्हणजे सांभाळणं होणार नाही. त्याच्यामुळे थोडंसं विचार करावा लागेल घेऊन यायचं की नाही यायचं म्हणून. चला मग मंडळी, भेटते तुम्हाला थोड्याच वेळात. अहो चला ना, हे पकडा बरं. अहो पकडा हे. चला मग मंडळी, आता आम्ही एवढा शिंगा घेऊन चाललेलो आहोत वर्धेला. आणि कधी करता कपडे झाले हो नाही 2 मिनिटं वेळ आहे. पप्पांची तयारी करून घ्या ना. मग घालून घ्या ना 2 मिनिट मशीन आहे. काढून घे आपल्या घरच्या. बघा मंडळी, आतापर्यंत ना आभाळ होता आणि आता बघा लगेच ऊन आली. जेव्हा निघायचं आहे ना तेव्हा नेमकं ऊन आली. आता पुण्यात जावं लागेल, कारण की आता सगळं आटोपलेलं आहे आणि आता निघणार आम्ही. आहे मी टाकला ना. काहून कशासाठी पाहिजे? आई शपथ पायाला एवढे गरम चटके बसत आहे ना गरम वाफेचे की खूप जास्त. आभाळ जरी असेल ना तरी पण गरम अशी वाफ लागत आहे. चुकी केली आम्ही एवढ्या दुपारी निघून. असं वाटलं आभाळ वगैरे आहे तर काही विषय नाही, पण बेकार हाल आहे. पण आता का करू शकता, अर्ध्यात आल्यानंतर काही करू शकत नाही. तुम्हाला लागत आहे का चटके? लागत आहे ना पायाला. खरंच खूप चटके लागत आहे गरम गरम. काय म्हणता मॅडम? तुमची तब्येत नाही म्हणते ना बरोबर? हा, तब्येत बरोबर नाही म्हणते ना? बरोबर झाली? हा, बरोबर झाली का? का हो का? शेविंग केली का? इकडे बाय. हॅपी ब्रदर्स डे राहुल. राहुल हॅपी ब्रदर्स डे. सॉरी. हो का ग? अच्छा, बरं वाटत का मग आता? आम्ही वापस नेणार आहे मग तुला सोबत आमच्या. हा, चालते ना?
काजी मामी का खुसूर पुसूर सुरायची मामी मामीचं एकच हे पंजा असते लोकांचा पंजा. तर आईकडे बसलो 10-15 मिनिट आणि त्याच्यानंतर मग शानूला घेतलं सोबत आणि निघालो आम्ही वर्धेला सासरी जायसाठी. तर इथे पोहोचल्याबरोबर ना अचानक मला असं जावं लागलं नागपूरला, कारण की आम्हाला कळलं की आमची जे काकू आहे म्हणजे यांची काकू माझ्या चुलत सासूबाई, त्यांची जरा तब्येत बेकार होती आधी आणि आता जास्त तब्येत बेकार झालेली आहे. त्याच्यामुळे त्यांना आम्हाला बघायला जायचं होतं, एक भेट द्यायची होती त्यांना. तर आई म्हणत होत्या की आता आम्ही चाललेलोच आहोत तर तू सुद्धा सोबत चल म्हणून. आणि ना मला काहीच माहीत नव्हतं की त्यांची तब्येत बेकार झालेली आहे. म्हणजे आधी कळलं होतं की आज थोडंसं तब्येत बेकार आहे बा म्हणून, पण नंतर मग आईकडून कळलं की खूप जास्त अशी तब्येत बेकार झालेली आहे. तर चल बा म्हणून मग आम्ही सगळेजण, माझ्या सासूबाईच आहे या चुलत सासूबाई, त्या तिकडे आजी सासूबाई आणि मग हे आणि मी, आम्ही एवढे जण गेलो होतो नागपूरला. आजकाल ना तब्येतीचं काहीच खरं नाही आहे. काही म्हणजे कोणाची कशी तब्येत बिघडणार आणि कोणाला काय होणार काही सांगता येत नाही. म्हणून ना तब्येतीची काळजी घेणे, स्वतःला काळजी घेणे खूप जास्त इम्पॉर्टंट झालेलं आहे. कोणी घेऊ नाही घेऊ, स्वतःची काळजी घेणे खूप खूप इम्पॉर्टंट झालेलं आहे. तर आम्ही इथे जाणार म्हणून तनूला जसं कळलं तर ती पण तिथेच राहते, जिथे आम्ही काकूला भेटायला जाणार आहे ना, तर तिथेच राहते ती. तनू म्हणजे तुम्ही आधीच्या माझ्या व्लॉगमध्ये बघितले असेल तर ही आहे तनू, माझ्या आत्ते सासूची मुलगी. तर तिला जसं कळलं आम्ही येणार बा म्हणून तर तशी ती स्वयंपाकाला लागली. आणि खरंच सांगते आता जॉबसाठी म्हणून ते मामाजी आहे त्यांचा परिवार पूर्ण इथे राहतात आत्या वगैरे, पण इतक्या छोट्या छोट्या रूम होता तरीसुद्धा तिने एवढ्या याच्यात ॲडजस्ट करून स्वयंपाक वगैरे केला, आम्ही जेवण केलं. केव्हा या संगीता बाय काकू, केव्हा या ना आता या ना आता, चला ना लग्नाची पार्टी उद्या ना, नक्की या. चला बाय बाय बाय. मेघाला बाय सांगा माझा, मेघाला बाय बाय. चला मंडळी निघालो आम्ही आता वापस जायसाठी, नाही म्हणता काकू तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काकू. आणि आज माझ्या या सासूबाईचा वाढदिवस आहे. थोडा वेळच तर झाला. जाऊ दे, जेव्हा असेल तेव्हा आपला दिवसभर टाइम तर स्पेंड करण्यात पार्टी घ्यायला लागणार आपल्याला. आईस्क्रीम चालतो चला. खरंच 17 जूनले आई बाबाचा वाढदिवस आहे लग्नाचा. अरे आपल्याकडे मे जून तसं म्हणजे रांगच आहे. जून मध्ये मग आमच्या लग्नाचं आहे ते. मग रस आहे माझा 16 मेला असते. 16 मेला गाईचा माझा स्वतः गाईचा 15 मेला असते लग्न याचा. 16 नाही भाऊजींचा असते 15 मेला, बाबाचा 15 मेला, मग माझा 16 मेला. आजी तुमचा कधी येते? माझा येतील जाते 30 जाते माहिती बोललं चष्मा घेतला कुठे ठेवून होता? हे चंदीसला अच्छा 30 ऑगस्ट आता माहित झाला आम्हाला. आता माहित झालं एवढे दिवसानंतर. आतापर्यंत किती मस्त सेलिब्रेशन करणारा व्यक्ती असं राहते. जेव घालणारा व्यक्ती हो नाही, एवढूशा याच्यात जेव घातलं त्यांनी. छोट्या छोट्या पटकन स्वयंपाक गरम गरम ते पण टेस्टी. मी तुम्हाला सांगते मंडळी, मी 2-3 दिवस जेवण नाही केलं, माझं जेवण नाही झालं, पण आज मस्त पोट भरून जेवण झालं. मी यांना म्हंटल पण अहो माझं जेवण झालं म्हणून. खूप छान टेस्टी जेवण झालं. आणि त्यातनंही एवढ्या छोट्या छोट्या रूमा होत्या त्या, आम्ही सगळेजण इकडे तिकडे असं जागा पाहून बसलो, पण तेवढ्या ह्याच्यात त्यांनी स्वयंपाक केला, जेवण खाऊ. खरंच तिचं खूप जास्त कौतुक आहे. आमच्या आत्या तर आहेच, आत्या तशी आहे म्हणून तनू आमची तशी आहे. आणि खरंच आम्ही म्हणजे हसत खेळत सगळ्या गोष्टी केल्या, कारण की एवढ्या छोट्या छोट्या रूमा होत्या. झोपला का समर्थ? समोर झोपला का तुम्ही? समोर झोपला? समी इकडे बघ. हाय गाईज कर, हाय गाईज कर. हा हाय गाईज कर, हाय गाईज कर, हाय गाईज, हाय गाईज कर सगळ्यांना. म्हणणं कसं म्हणते तू? हाय गाईज, हाय गाईज, हाय गाईज. तर खूप जण म्हणतात की समर्थ आमचा हाय गाईज खूप छान म्हणते.
म्हणून म्हटलं शमूला हाय गाईज म्हणून दे एकदा, सगळ्यांना छान छान वाटणार है ना बिल्लू. तू जेवला का बोल बरं सगळ्यांसोबत. तुला याच्यातून नाही का सगळेजण बघते. बोल जास्त विचार, जेवले का मला. काय जेवले. तू जेवला. काय जेवला. फक्त भाता खाल्ला. का बरं पोळी नव्हती. पोळी नव्हती का बरं. आम्ही तर करून ठेवली होती पोळी. हा काय ते लोशन काय. अरे बापरे समर्थ अंदे का. समर्थ किती मोठं काढलं रे तू. अरे रे 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 रे. सगळं सगळं लाव लाव सगळं. बिलकुल खाली दिसलं नाही पाहिजे मला. या पायाला लाव. एवढं सगळं सांडून ठेव. अरे रे 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 रे. काय रे समर्थ तू. समर्थ आम्ही छान आईस्क्रीम खाल्ली. आईस्क्रीम खाल्ली आम्ही. तुला नाही दिली. तुला नाही दिली. आणली नाही मम्मीनी. आणली नाही मम्मीनी. नाही आणली. अरे देवा आता कसं. मी काकाला सांगू का. काकाला सांगू. काय सांगू. काय म्हणू काकाला. काय म्हणू काकाला. शुभम म्हणू. शुभम काय आणू म्हणू. काय आणायला लावू. चॉकलेट. चॉकलेट पाहिजे तुला. आईस्क्रीम नाही पाहिजे. पाहिजे का. राहू दे ना चॉकलेट खा. आईस्क्रीम नाही. पप्पा आणते. खाते तू. दोन्ही पण खाते. पप्पा तर झोपले तुझे. पप्पा तर झोपले तुझे. या मंडळी चला आता आमचं जे काम आहे ते पोस्टपोन झालेलं आहे. आणि आता आजच्या ब्लॉगला करते मी तेच सेम. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.